राम राम मंडळी, जय कानादेश भाऊसोन. आज आमना गावले मरियाईनी यात्रा म्हणजेच सीतामाईनी जत्रा शे. या जत्रान दिवस म्हणजे आखाजीना दुसरा दिवस करले 12 गाडाची जत्रा भरावस्ती नाही. जल्लत तयारी चालू शे. ते का ते प्रत्येक जण ती ग्रामदेवता आहे म्हणजे सण नारळ वगैरे थोडी सण पूजा अर्चना करतस. तसंच ह्या खेळणं वगैरे सर्व दुकाने लागेलच. आता ते का तुम्ही लोकांनी सर्वांची तयारी चालू आहे. कोणी दाखवला पोरे आपला बाबा संग्रहात हायली द्या ते लिद्या असं तसं सर्व चालू आहे. हा एक जल्लत तयारी चालू शे. हो, हा एक परंपरा आमना गावले शेकडो वर्षापूर्वी जुनी आहे. आकाजीना टाईमला कोणी पत्ता केस कोणी दाखवला पोरे ते जनावर कुत्तस. हो, हा एक महादेवानं मंदिर आहे आमनाडे. एकदम रोडवर सर्व मंदिरं येतच. त्यामुळे आमनं गावनी शहर एकदम वाडी जायला शे. आहे का कसा मजा आली ना. लहान लहान बालगोपाल विकणारा बाहेरगावातून जत्रा देखाले नातेवाईक सर्व गावकरी मंडळी ज्या बाहेरगाव कुठे वास्तव्याला जायला सर्व लोक जत्रा म्हणीसन येल राहतस. तर सर्वांनी अशी जल्लत तयारी चालू शे. हो, आता यानंतर थोडा टाईममा भगत महाराज ने म्हणजे गावमा फेरी निघीन घुमत मग ते देखा कोणी दुकानदार कोणी काही सर्व 12 गाडा ते जोडजाड तयारी चालू शे. पण लोक वावरच कामधंदा करता गाडाली ज्याला ते एक गाडा ही राहणार त्या गाडा रचाई राहणार त्या बांधावतीन. हा एक जुनी परंपरा आहे आमना गावले की शेकडो वर्ष घ्या कोणी सांगू शकत नाही कितला वर्ष होय ना असेल बाबा. इथं काही एक अजून एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर रस्त्यावरच आहे. तर मंडळी भगत महाराज जाते मिरवणूक चालू जायला गावाला लक्ष येते. हो, भगत महाराजांनी ओटी भरतस. ओटी भरताना भगत महाराज त्यानंतर ते काही 2-4 दाना धान्य दे असते. धान्यामध्ये ठेवा म्हणजे बरकतच बा अशी एक मान्यता आहे. आता शिवाजी चौकपासून अशी मिरवणूक चाली राहिली. सर्व नागरिक सहभाग होत असे ना मा. आता सर्व गावमा अशी जल्लत मिरवणूक निघस बाजंत्रीमा. भगत महाराज आशीर्वादला तर ते आता जुना पारंपरिक दर्जा आमना गावले शेकडो वर्ष पुराणा आहे. हो, आता त्या दर्जानंतर आता एक मसोबा आहे. त्या मसोबाने पूजा होईल नंतर मग पुढे मरियाना मंदिर भगत महाराज जाईल. मग देखा त्या पूजा होई राहिली. गैरी अशी जुनी परंपरा आहे आमना गावले. 12 गाडानी आकाजीना दुसरा दिवसले मरियाईनी यात्रा हो सामनाडे. आणि आजूबाजूला पंचक्रोशीमधला पुरा खेळाचा लोक येतच आवर्जून येतच. देखा आता हे शे मरीमायला मंदिर रस्ता लाईसन शे. हो, देखा ते भगत महाराजना पायाला चटका लागायला नको म्हणेसन कारण की तापमान जास्त आहे. तर पुढे टँकरवर पाणी रस्ता वल्ला होई राहणार तरी पण चटका लागेच कारण की टेम्परेचर जास्त आहे. देखा ते लालपरी जाहिराने रस्त्यावरच शे म्हणेसन. गावना सर्व नागरिक नातेवाईक बाहेर गावले जायला वास्तव्याला बराचसा लोक सर्व ही जत्रा म्हणीसन स्पेशली आकाजी आणि जत्रा म्हणीसन गावले येत राहतच. आता रस्त्याला लाईसन एक महादेव महाराजनं मंदिर पण आहे. सर्व मंदिरं या रस्त्याला लाईसन आहेत म्हणीसन आमना गावनी शाल आणि शोभा या मंदिरचमुळे गैरीवाडी जायचे. ते का या गावातला वरिष्ठ लोक या पण आपला व्हिडिओला प्रतिसाद दि राहणार. तर आता पुढे जात असताना भाऊ म्हणे आऊ दाखला पोरगा रडा तर त्यांना ले म्हणे भाऊ त्यांना मी व्हिडिओ लिहिला तो मी खुश होई घ्या. असं प्रत्येकनं सर्वांचं मन ठेवणं पडत कारण की लोकांना अपेक्षा राहतीच. आता ऐकणारा बिचारा प्रत्येकने रोजीरोटी म्हणीसन बाहेरगावातून बराचसा येईल तर कोणी टिकल्या बांगड्या खेळणं वगैरे असं काहीतरी खावा पिवाण्या वस्तू सर्व इकायला येईल राहत असे. असे भले मोठी एक जत्राच ती गाव भलेही छोटा असणं तरी पण एक जत्रा अशी चांगली बरं थांबणं गावले एक जुनी परंपरा आहे. जे का ते या त्या मोठा गावनात तरुण युवक पोरं या गाळावर बसले जाते. आता आम्ही दाखवला ना तो असं लोक आमने सांगत भेवाड्यात की बा कंबर नका थोडा तो टाका कंबरले चामडी पट्टा नको पाय चप्पल वगैरे नको कारण की ते बुवा बघितले त्रास होस किंवा काहीतरी आपदाही जाच बुवा. पण आच्या पोरले कितलं बी सांगा ते ऐकतच नाही कारण की ते सगळं मायबाप ना ऐकते नाही तर लोक सांगा ऐकतील. द्या का बडा गावामधला तरुण पोरं येतच आणि मिळून म्हणीसन त्या सर्व असा जय काना द्यास म्हणीसन अरे मारी राहणार. आता बाकीना पुढला गाळासवर जास्त गर्दी राहस. प्रत्येकजण पुढे फोकसमा यावा करता प्रत्येकजण आता या जिबोळी दामनाडे असं फिरणं वारा असं अंगमा त्याही म्हणत मला व्हिडिओ काढा तसंही म्हणते ना. आता आधे का रस्ता पुरा वल्ला विचारचे. आता थोडा टाईम मा मरियाना मंदिर म्हणजे का आता तडे कोंबडा किंवा बोकड्याने बलिदान दिस आणि ते रक्त राहत ते चाकाचे लावतच की बुवा जीवितहानी वगैरे काहीतरी दुर्घटना होऊ नये
आता तो एक संशोधना विशेष आहे त्याडे जीवन आत्या सन मग ते लावणं तो एक आस्थाना भाग येतो आपण त्यांना मग काही कोलमा जावं नाहीत हो ते आडे पुढे जसं आपण बैल जोतं लावतो ना तसं भगत महाराजले नवा जोतं लाईसन आडापा त्या जोतं टांगी सन मग भगत हे गाळा ओढस 12 गाळा आहेत ते ओढणं काही सोपं नाही आहे तर प्रत्येक गाळामा शेकडो पोरं बसेल राहतात असं एकदम रेल्वेसारखी ते का ते भगत महाराज इरा तिकडून ते वाजंत्री सर्व वाजत गाजत गावामधला दोन तरुण जरी सन भगत महाराज लई राहणार आता अशी फेरी मारी सन म्हणलं का ते भगत महाराजले त्या गाडाचे जुपया ते म्हणजे जोत लई सन असं जुपेलसारखं ऐका ना ते मग सर्व लोक आते सीतामाय की जय म्हणजे असं जय घोष देतील हो आणि गावामधलं ज्या वरिष्ठ लोक आहेत त्या मार्गदर्शन करायला सर्वाकडे उभा राहिलं राहतच ते काय वाजंत्री चालू आहे ते लगेच आते गाळा ओढाले सुरुवात होईल तर देखा मंडळी आहे अशी परंपरा आहे आमना गावले जुनी एकदम मेन रस्ताले त्यामुळे सण वाहतूक नाही थोडा प्रॉब्लेम झाला येणारा जाणार असलं थोडंसं अडचणच आहे जोपर्यंत ही गाडी रत्नी आपला 12 गाडाची जत्रा संपत नाही तोपर्यंत रस्ता काही मोकळा होत नाही देखा आता चालू आहे की बोला सीतामाय की जय चालू आहे की आता यात्रा देखा तुम्ही आता कितला पोरं बसेल ते भगत उडराना त्यांना माझ्या खाल्याच्या चालणारे लोक येतात या एक सपोर्ट मध्ये सण राहतात चढ होणार तर गाडा लोटणं पडतात आणि उतार होणार तर गाडा ताणणं पडतं कारण की एवढा गाडा ओढणं काय सोपं नाही महाराज कारण की खूप अवघड आहे तर सर्व गावकऱ्यांना सहभाग राहत म्हणजे एक यात्रा शेकडो वर्ष जुनी आमनं गावली चालली देखा आता मी पण कवरेजल्या नव्हता म्हणजे सण बघत ना पुढे एकदम पैसन तर आता सेल्फीद्वारे आपण मी कवरेज लिहिलं आता पुढे मसोबा आहे त्या मसोबा या ही सण ती जत्राने सांगता आहोत 12 गाडाने ओढाने दिसत आहे संपत म्हणजे एंड होत वादळे संपत आहोत तर देखा आते आडे ही लागणं मसोबा महाराज आते मसोबा महाराज पासला लिंबू उचलना पडस कारण की तो बघतनं वारा थंड करा करता तो लिंबू थोडीसं महाराजले देना पडत बघतले देखा आता हे भगत महाराज आडे जयरात मंदिरकडे देखा कसा वाटला व्हिडिओ जय का